नमस्कार, तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पौष्टिक अशा पद्धतीने आणि झटपट होणारे पालकची थालीपीठची रेसिपी पाहणार आहोत। लहान मुलांचं काय होतं की बऱ्याचदा पालकची भाजी ते शक्यतो खात नाहीत, त्याच्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने जर तुम्ही भरपूर अशा पद्धतीने पालकचं प्रमाण थालीपीठमध्ये घातला आणि ते बनवलं गरम गरम तर ते खूप आवडीने खातील। त्याच्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा आणि खूप झटपट अशा पद्धतीने बनतात आणि गरम गरम त्यांना तुम्ही डब्याला सुद्धा देऊ शकता किंवा संध्याकाळच्या जेवणामध्ये जरी बनवला तरी सुद्धा खूप छान थालीपीठ हे लागतात। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात। आता त्याच्यासाठी इथे एका मोठ्या वाटीने किंवा बाउलने गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि त्याच वाटीने किंवा बाउलने आपल्याला अर्ध हरभरा डाळीचं पीठ घ्यायचं आहे। ज्या वाटीने तुम्ही गव्हाचं पीठ घेतलेलं होतं त्याच्यानेच आपल्याला हरभरा डाळीचं पीठ घ्यायचं आहे आणि साधारण मोठ्या चमच्याने एक 4 चमचा इथे आपल्याला थोडंसं क्रिस्पीनेस येण्यासाठी तांदळाचं पीठ घालायचं आहे आणि भरपूर अशा प्रमाणामध्ये इथे आपल्याला पालक कट करून घालायचं आहे। बारीक अशा पद्धतीने कट करायचं आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर घालायचं आहे, बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे, आलं लसूण पेस्ट घालायचं आहे याच्यामध्ये तुम्हाला जेवढं आवडेल तेवढं, आणि आपल्या चवीप्रमाणे इथं हिरव्या मिरचीची पेस्ट घातलेला आहे। साधारण एक 2 चमचे इथे तीळ घालायचं आहे। आता याच्यामध्ये थोडंसं आपल्याला हळद घालायचं आहे टेस्टनुसार। इथे आपल्याला साधारण 1 चमचा जिरे पावडर घालायचं आहे। आता लाल तिखट सुद्धा मी इथे टेस्ट प्रमाणे घातलेलं आहे थोडंसं। तुमची मुलं ज्या पद्धतीने आवडीने खातात ते तुम्ही घालू शकता। इथे चवीपुरतं आपल्याला मीठ घालायचं आहे। याच्यामध्ये थोडंसं हिंग पावडर घालायचं आहे। आता ह्या सर्व गोष्टी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। पालकमध्ये थोडंसं पाण्याचं प्रमाण थोडंसं असतं, त्याच्यामुळे आपण थोडं थोडं पाणी बघून आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे। अशा पद्धतीने मिक्स करून जरी ठेवलं आणि ज्यावेळी तुम्ही बनवता त्यावेळी पाणी घालून मळून ठेवलं तरीसुद्धा चालतं, पण लवकर आपल्याला ह्याला पिठाला मळून ठेवायचं नाही, कारण थोडंसं पीठ पातळ होण्याची शक्यता असते। त्याच्यामुळे सामान सगळं आपण आधी घालायचं आणि ज्यावेळी आपण बनवतो तेव्हा थोडंसं पाणी घालून मळून हे केलं तरीसुद्धा चालतं। आता हे पीठ आपल्याला जसं आपण चपातीला मळतो त्याच्यापेक्षा थोडंसं हे पीठ आपल्याला मऊ ठेवायचं आहे। आता तुम्ही इथे बघू शकता किती छान पद्धतीने आपलं पीठ सॉफ्ट असं पीठ तयार झालेलं आहे आणि थोडंसं 1 चमचा मी हाताला चिकटू नये म्हणून थोडंसं तेल घातलेलं आहे। पीठ थोडंसं आपल्याला मऊच ठेवायचं आहे, जास्त घट्ट पीठ करायचं नाही। आता आपलं पीठ तयार झालेलं आहे। आता आपण ह्याचे थालीपीठ बनवण्यासाठी घेऊया। आता आपण हे जे थालीपीठ आहे ते आपण कापडावरतीच थापटायचं आहे। कॉटनचा कापड घ्यायचा आहे आणि तो कापड आपल्याला ओला करून घ्यायचा आहे आणि अजून थोडं वरून पाणी शिंपडायचं आहे। आता आपल्याला एक छोटासा थालीपीठचा गोळा घ्यायचा आहे आणि हाताला पाणी लावत लावत आपल्याला हे थालीपीठ आपल्याला थापटून घ्यायचं आहे। आणि ज्या पद्धतीने तुम्हाला जाड किंवा पातळ थालीपीठ आवडतील त्या पद्धतीने तुम्ही हे थापटून घेऊ शकता। याला तुम्ही धपाटे सुद्धा म्हणू शकता। जसं तुम्ही गाड्यावरती दही धपाटे खाता त्याच पद्धतीने ह्या थालीपीठची टेस्ट लागते आणि याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या भाज्या घालून सुद्धा मुलांना देऊ शकता आणि गरम गरम थालीपीठ दही सोबत खूप छान लागतात। त्याच्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा। नक्कीच लहान मुलांना खूपच आवडतील आणि मोठ्यांना सुद्धा आवडतील। आता थालीपीठ आपलं थापटून झालेलं आहे आणि आपण मध्ये थोडंसं गोल असं करून घ्यायचं आहे, जेणेकरून याच्यामध्ये आपल्याला भाजताना थोडंसं तेल घालता येईल। आता आपल्याला हे थालीपीठ तव्यावरती भाजून घ्यायचं आहे। आपला तवा गरम झालेला आहे, थोडंसं त्याच्यावरती तेल घालायचं आहे आणि जसं आपण कापडावरती थालीपीठ थापलेलं आहे तशाच पद्धतीने ह्याला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे
तुम्ही घालून घ्यायचं आहे. जरी तुमचं कापडाला थोडंसं थालीपीठ चिकटलेलं असलं तरीसुद्धा पाणी लावत लावत ते थालीपीठ निघतं कापडावरून. आता थोडंसं आपल्याला तेल घालायचं आहे आणि आपण होल ज्या पद्धतीने थालीपीठला पाडलेला आहे त्याच्यावरती सुद्धा आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे आणि अगदी थोडंसं आपल्याला याच्यावरती पाणी शिंपडायचं आहे, अगदी थोड्या प्रमाणात. आणि ह्याला तुम्ही झाकण लावून सुद्धा भाजू शकता किंवा अशाच पद्धतीने भाजला तरीसुद्धा चालतं. आता खालची साईड आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आणि परतून आपल्याला दुसरी साईडसुद्धा व्यवस्थित भाजायचं आहे. आणि हे थालीपीठ खूप छान लागतात आणि ह्याच्यासोबत खरडा असेल तर अजून त्याची चव खूप छान लागते. त्याच्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा आणि लहान मुलांना तर आवडतीलच, पण मोठ्यांनासुद्धा हे थालीपीठ गरम गरम खूप छान लागतील. आणि माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. आता दोन्ही साईडने आपले थालीपीठ तयार झालेले आहेत. आता गरम गरम थालीपीठ तुम्ही दही आणि खरडासोबत खाऊ शकता. थँक्यू.